हॅलो एव्हरीवन, मी मंगल सिंग आहे. आपल्याला फिजिक्स या विषयाचे मध्ये असलेला ऑक्सिलेशन चॅप्टर जो आहे त्यामधील न्यूमेरिकल घेऊया आपण. बघा, एक सिंपल हार्मोनिक वेव्ह आहे, हॅविंग एन एम्प्लिट्यूड इज ए, टाइम पिरियड इज टी, रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. तर त्या ठिकाणी त्या वेव्हचं एक इक्वेशन दिलेलं आहे. कशामध्ये? मीटर मध्ये दिलेलं आहे, जे काही डिस्प्लेसमेंट वाला इक्वेशन आहे. y इज इक्वल टू, जे इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. y इज इक्वल टू 5 साइन पाय इन ब्रॅकेट टी प्लस 4. ओके, तर आपल्याला जे काही इक्वेशन पाय आहे तर हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, मल्टिप्लाइड आहे, तो आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. y इज इक्वल टू 5 साइन पाय इंटू टी प्लस 4 पाय असं इक्वेशन भेटत आहे. याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट करतो. आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन माहित आहे. जनरल इक्वेशन जे आहे तर ते y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं इक्वेशन्स आपण पाहिलेलं आहे. या दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपण कम्पेअर केला असता आपल्याला बघा काय विचारले आहे. बघा, देन द व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड, तर अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय असेल विचारलेलं आहे मीटर मध्ये, आणि टाइम पिरियड जो आहे तर टी किती सेकंड असेल त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. मग पहिली तर गोष्ट, या इक्वेशन दोन्ही इक्वेशन्स वरनं आपण काय करतोय, या दोघांमध्ये कम्पॅरिझन करतोय. आणि इथं जसा वाय आहे तर ए आहे, तर ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5, म्हणजे ए ची अँप्लिट्यूड आपल्याला 5 भेटते. तर या दोन्ही ऑप्शन्स मध्ये ए आणि सी ऑप्शन्स मध्ये अँप्लिट्यूड 5 नाहीये, म्हणजे दोन्ही जे ऑप्शन्स आहेत तर ते कॅन्सल होऊन जातील. मग राहिला विषय तर बी आणि डी ऑप्शन्स मध्ये, तर आपल्याला अँप्लिट्यूड तर 5 भेटली, पण आपल्याला टाइम माहित नाही. म्हणजे या ठिकाणी ए इज इक्वल टू किती भेटलेला आहे 5 मीटर भेटलेला आहे. ठीक आहे, आणि टी आपल्याला काढायचं सांगतोय. मग या दोन्ही इक्वेशन्सला कम्पेअर केला असता तर ओमेगाची व्हॅल्यूज आपल्याला पाय मिळते. ठीक आहे, तर या ओमेगा वरून आपण टाइम काढू शकतो. ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी, हा आपल्याला माहित आहे. आपल्याला टी फाइंड आउट करायचं आहे. तर यामध्ये या इक्वेशन्स वरनं कम्पेअर केला असता ओमेगाची जी व्हॅल्यू आहे तर ती भेटते आपल्याला पाय. काय भेटत आहे? पाय, कारण या ठिकाणी टी आहे आणि इथं सुद्धा टी. तर ओमेगा बरोबर काय तर पाय. तर इथं व्हॅल्यू पुट केली असता तर आपल्याला भेटते पाय इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. इथला हा पाय आणि हा पाय कॅन्सल, हा टी इकडे मल्टिप्लाइड येऊन जाईल, इथे भेटेल टी इज इक्वल टू 2, आणि उत्तर काय येईल सेकंड्स, 2 सेकंड्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक जो डी आहे, ऑप्शन डी हे करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट दुसरा जो काही एक्झाम्पल आहे, हाऊ डज द टाइम पिरियड पेंडुलम व्हॅरी विथ लेंथ. मग तो म्हणतोय की जो काही टाइम पिरियड जो व्हॅरी होतोय तर तो कसा व्हॅरी होतोय, तर आपल्याला विचारलेला आहे लेंथच्या रिस्पेक्ट मध्ये. तर आपल्याला एक इक्वेशन माहित आहे. काय इक्वेशन माहित आहे टाइम पेंडुलमचं, तर ते असतंय टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी, असं डेरिव्हेशन आपण आपल्याला माहित आहे. ठीक आहे, हा टी फॉर द टाइम पिरियड आहे आणि हा जो एल फॉर द लेंथ आहे, जी फॉर द एक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, मग या ठिकाणी सर्व टर्म जे आहेत तर कॉन्स्टंट आहे. ही टर्म्स कॉन्स्टंट आहे, एक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा आपण कॉन्स्टंट कन्सिडर केलं तर म्हणजे टाइम पिरियड विच इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असते, तर इक्वल टू ची साइन आणि कॉन्स्टंट टर्म्स काढून घेतले असतात तर उरतं काय, तर टी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. म्हणजे ऑप्शन ए हे करेक्ट राहील. ठीक आहे, हा सिंपल पेंडुलमचं डेरिव्हेशन आहे. या डेरिव्हेशन वरनं आपण हे घेत असतो. पुढचा एक्झाम्पल आहे, अ प्लेट ऑक्सिलेट विथ पिरियड टी. एक जो प्लेट आहे तर ऑक्सिलेट करते टाइम पिरियड टी. सडनली अनदर प्लेट पुट ऑन द फर्स्ट प्लेट, देन द टाइम पिरियड विल बी. तर त्या ठिकाणचा टाइम पिरियड काय असेल, एखादा जी प्लेट आहे तर ती काय करते आहे, ऑक्सिलेट होत आहे लाईक दॅट. तर सडनली त्याच्यावर दुसरी प्लेट जी आहे तर आपण त्यावर पुट केली, म्हणजे अनदर मास विच इज अ प्लेस ऑन इट, देन द टाइम पिरियड. तर त्या ठिकाणचा टाइम पिरियड काय असेल, म्हणजे विल बी द डिक्रीज होईल किंवा इन्क्रीज होईल, की विल बी द सेम असेल, किंवा या चारही ऑप्शन, तिन्ही ऑप्शन दिलेले आहेत, तिन्हीपैकी काहीच नाहीये, चारही ऑप्शन पैकी नाहीये. मग आपण एक डेरिव्हेशन आता जस्ट पाहिलं की काय आहे, तर टाइम पिरियड जो आहे टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी, जे सिंपल पेंडुलम वाला डेरिव्हेशन आहे हे पाहिलं. यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर टाइम पिरियड जो असतो सिंपल पेंडुलमचा तर लेंथवर डिपेंड करतो, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड करतो, हे आपल्याला माहित आहे. पण इथे कोणत्याही प्रकारच्या जो मास आहे तर मासचा कन्सेप्टच या ठिकाणी नाहीये, म्हणजे विच इज
डज नॉट डिपेंड टाइम पिरियड ऑफ द पेंडुलम और ऑक्सिलेशन्स त्या ठिकाणी डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास. तर मासवर डिपेंड राहत नाही म्हटल्यानंतर त्यामध्ये जो की पेंडुलम ऑक्सिलेट करतो आहे, तर यामध्ये जो की मास ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्यातमध्ये तुम्ही ऍडही केला असता तर हा फक्त लेंथवरच डिपेंड करतोय की याची लेंथ काय असेल. लेंथ इन्क्रीज केली असता तर त्याचा टाइम पिरियड इन्क्रीज करेल. याच्यामध्ये तुम्ही 2 kg आहे आणखी त्यातमध्ये 2 kg आणखीन इन्क्रीज केला असता तरी त्याचा जो टाइम पिरियड जो आहे तर तो तेवढाच लागणार आहे. म्हणून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. विल बी द सेम. द टाइम पिरियड ऑफ द विल बी द सेम. त्या ठिकाणी टाइम पिरियड काय असेल, सेम असेल. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगताय बघा. अ मास एम. तर त्या ठिकाणी एक मास एम आहे विच इज सस्पेंडेड फ्रॉम द 2 कपल स्प्रिंग. तर 2 कपल स्प्रिंग आहेत जस्ट लाईक या पद्धतीने इथे 2 स्प्रिंग घेतलेले आहे. कपल ऑफ स्प्रिंग. ओके. विच इज अ कनेक्टेड इन सिरीज. 2 स्प्रिंग कशा कनेक्ट केलेल्या आहेत तर त्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी ह्या 2 स्प्रिंग, ही एक स्प्रिंग 1 आणि ही स्प्रिंग 2. तर या 2 स्प्रिंग 1 and this one is 2 या 2 स्प्रिंग सिरीज मध्ये कनेक्ट केलेल्या आहेत. त्याला काय कनेक्ट केलेला आहे, मास एम कनेक्ट केलेला आहे. एक ब्लॉक मास एम आपण असं कन्सिडर करू. विच इज अ कनेक्टेड द फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग विच इज अ K1 अँड द K2. म्हणजे पहिल्या स्प्रिंगचा जो कॉन्स्टंट आहे स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आणि दुसरा जो स्प्रिंगचा कॉन्स्टंट आहे तो काय आहे, K2 आहे. तर तो विचारतो आहे द टाइम पिरियड ऑफ द सस्पेंडेड मास विल. तर त्या ठिकाणी त्यामध्ये जे काही मासचा जो टाइम पिरियड जो असेल तर तो तुम्हाला विचारतोय. तर टाइम पिरियड काय आहे बघा इथे. तर इथे लक्षात येत आहे जेव्हा आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जेव्हा स्प्रिंग ज्या असतात सिरीज मध्ये कनेक्ट केलेल्या असतात, जेव्हा स्प्रिंग्स सिरीज मध्ये कनेक्ट केलेल्या असतात त्यांचा जो काही कॉन्स्टंट असतो तर यांच्या जो की इक्वलंट कॅपॅसिटन्स इक्वलंट कॉन्स्टंट आपल्याला काढायचा असतो तर तो भेटतोय रेसिप्रोकल ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटते K इक्वलंट इज इक्वल टू K1 इंटू K2 अपॉन K1 प्लस K2 आपल्याला असं या पद्धतीने मिळते. ठीक आहे. जेव्हा आपण याला जे काही स्प्रिंग कॉन्स्टंट आहे जेव्हा सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं असतं त्यावेळेस त्याच पद्धतीने जेव्हा जे काही स्प्रिंग्स असतात तर ते जर का पॅरलल कनेक्ट केलेले असतील, जे काही स्प्रिंग पॅरलल कनेक्ट केलेले असतील आणि त्यांना जेव्हा आपण कनेक्ट करतो तर यामधला जो काही स्प्रिंग कॉन्स्टंटचा जो काही इक्वलंट कॅपॅसिटन्स असते तर ते काय असतं, या स्प्रिंग कॉन्स्टंटची डायरेक्ट ऍडिशन्स आपल्याला पाहायला भेटत असते. हे कशामध्ये, तर ह्या दोन्ही जे काही स्प्रिंग्स आहेत हे पॅरलल कनेक्ट केलेले आहे. कसे आहेत, पॅरलल कनेक्ट केलेले आहे. तर आपल्याला विचारलेले काय आहे, दोन जे काही स्प्रिंग्स आहेत विच इज अ कपल. ओके, विच इज अ कपल. तर ही जे काही कपल स्प्रिंग्स आहेत विच इज कनेक्टेड इन सिरीज, जेव्हा त्याला सिरीज मध्ये केलेला असेल तर त्या ठिकाणचा जो टाइम पिरियड जो आहे तर तो काय मिळेल आपल्याला. तर इथे आपण मास अपॉन स्प्रिंग इक्वालंट असते. ठीक आहे, स्प्रिंग इक्वालंट असते. तर इथे आपल्याला भेटते आहे T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम आणि के इक्वालंट. तर ते भेटते. तर यामध्ये जे इक्वालंट आहे तर ते सिरीज मध्ये कनेक्ट केलेला तर तो भेटते तुम्हाला K1 प्लस K2 K1 इंटू K2 K1 इंटू K2 K1 K2 अपॉन K1 प्लस K2. ही जी टर्म्स खाली डिवाइडेड आहे तर ही वरती मल्टिप्लाइड जाईल तर ते भेटेल तुम्हाला T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम इंटू K1 प्लस K2 अपॉन K1 K2 असं डेरिव्हेशन पाहायला भेटेल. हा जो काही डेरिव्हेशन आहे T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ K1 प्लस K2 अपॉन K1 K2. तर हे भेटते ऑप्शन नंबर सी जे आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता आपल्याला कन्सेप्ट फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जिथे सिरीज मध्ये कनेक्शन असेल, दोन स्प्रिंग्स असतील कनेक्ट केलेल्या तर त्यांचं इक्वलंट कॅपॅसिटन्स K1 K2 अपॉन K1 प्लस K2 असते. जेव्हा पॅरलल कनेक्ट केलेले असतात तर इक्वलंट कॅपॅसिटन्स आपण त्या स्प्रिंग कॉन्स्टंटची डायरेक्ट ऍडिशन करत असतो. ठीक आहे.